हॅलो, मेरी क्रिसमस टू ऑल. आजची आपली रेसिपी आहे ईस्ट इंडियन स्टाईल गुळगुळे किंवा फुगे. तर पाहूया रेसिपी ब्लॉसेस किचन मध्ये. गुळगुळे बनविण्यासाठी हा अर्धा किलो मैदा घेतला आहे. मैद्यामध्ये आपण कुकिंग ऑइल सुद्धा मिक्स करू शकतो, पण मी ह्या ठिकाणी 2 टेबलस्पून बटर वापरणार आहे. ह्यामध्ये आपण 1 अंड घालणार आहोत. आपण जर 1 किलोचे गुळगुळे बनवणार असाल तरीसुद्धा 1 अंड घाला. 1 टेबलस्पून साखर. ह्या ठिकाणी मी 1 टीस्पून ड्राय ईस्ट घेतला आहे. कोणत्याही प्रकारचं ईस्ट आपण वापरू शकता. चवीपुरतं मीठ, साधारण अर्धा टीस्पून आपल्याला मीठ लागणार आहे. मैद्याचे बॅटर आपण गरम पाणी वापरून सुद्धा बनवू शकतो, किंवा मी हे फ्रेश कोकोनट मिल्क वापरणार आहे. हे कोकोनट मिल्क साधारण 3 कप आहे. कमी जास्त लागू शकते. सर्वप्रथम आपण घेतलेलं ईस्ट ॲक्टिव्ह करून घेऊया. बोलमध्ये साखर घाला, ईस्ट घाला आणि साधारण पाव कप थोडंसं गरम पाणी घाला. मिक्स करा आणि ईस्ट ॲक्टिव्ह होण्यासाठी झाकून ठेवा. प्रथम हे 2 टेबलस्पून बटर मैद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या. अंड मैद्यामध्ये मिक्स करा. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. पातेल्याखाली एक कपडा ठेवते, म्हणजे बॅटर बनविताना हे भांडं सरकणार नाही. आता दाखविल्याप्रमाणे कोकोनट मिल्क थोडं थोडं घालून बॅटर बनवून घ्या. मगाशी सांगितल्याप्रमाणे पाण्याने सुद्धा आपण बॅटर बनवू शकतो, पण पाणी वापरायचं असेल तर थोडा गरम घ्या. आणि आता हे ॲक्टिव्ह झालेलं ईस्ट ह्यामध्ये मिक्स करा. हे बॅटर आपल्याला खूप जास्त फेटून घ्यायचं आहे, कारण आपण जेवढं हे बॅटर फेटणार तेवढ्या लवकर हे पीठ येणार किंवा फर्मेंट होणार आणि गुळगुळेसुद्धा खूप छान मोकळे आणि जाळीदार बनतील. अशा प्रकारे फेटल्यामुळे लम्स किंवा गुठळी राहणार नाही. आता थंडीचे दिवस आहेत ना, त्यामुळे पीठ लवकर येत पण नाही. मी हे सकाळी ब्रेकफास्टसाठी गुळगुळे बनवणार आहे ना, म्हणून मी हे रात्री पीठ टाकते, म्हणजे ओव्हरनाईट मस्त पीठ येईल. आमच्या भाषेमध्ये पीठ येईल म्हणजे बॅटर फर्मेंट होईल. अशा प्रकारे जास्त फेटलं ना की बॅटरला चिवटपणासुद्धा येतो. आता हे खूप छान फेटून झालेलं आहे. आता आपल्याला हे फर्मेंट होण्यासाठी सर्व बाजूंनी झाकून ठेवायचं आहे. आपण पाहू शकता की किती छान पीठ आलेलं आहे. आता आपण गुळगुळे बनवू शकतो, पण मी ह्यामध्ये अजून काही इन्ग्रेडियंट ॲड करणार आहे की ज्यामुळे हे गुळगुळे किंवा फुगे अजून टेस्टी बनतील. 1 कांदा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे. 2 मिरच्या अशा प्रकारे बारीक चिरून घ्या. फ्लेवर जास्त यावा म्हणून कढीपत्त्याची पानंसुद्धा मी चिरून घेतली आहेत. आणि हे साधारण 1 टेबलस्पून जिरं थोडं क्रश करून घ्या. आता ही सर्व इन्ग्रेडियंट पिठामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्या.
तेल पण छान गरम झालेलं आहे. आता दाखविल्याप्रमाणे फुगे फ्राय करून घ्या.